हॅलो विद्यार्थी मित्र, पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट तिथपर्यंत आलेले होतो आणि त्यामध्ये आपण हा चार्ट देखील घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या 6 इमेजेस आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणजे पहिला ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी, दुसरा जे आहे ते बियॉन्ड द ट्वाईस F1, नंतर थर्ड डायग्राम त्याच्यामध्ये घेतो आपण ॲट ट्वाईस F1, नंतर नंबर 4 between the F1 and twice F1, number 5 at the focus, and number 6 between the focal length, that is F1 and optical center O. अशा 6 डायग्राम आपण पाठीमागे पाहिलेले आहेत. आता याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. तिथे तो भाग आपल्याला सुरू करायचा आहे. आजच्या नवीन ह्या व्हिडिओमधला नवीन भाग कोणता, तर त्याच्यामध्ये आपण घेतो तो पहिला भाग इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. या भागाला आपण सुरुवात करतोय. Images formed by concave lenses. We can obtain the images obtained by the concave lenses using the following rules. जसे आपण कॉन्व्हेक्स लेन्ससाठी 3 रूल्स घेतले, तसे आपल्याला ह्या खाली दिलेल्या 2 नियमांचा वापर करायचा आहे. किंवा ज्यावेळेला आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून आपण इमेज मिळवणार आहोत, त्यावेळेला आपल्याला वापरण्यात येण्यासाठी आपल्याला खाली रूल दिलेले आहेत 2, त्या रूलचा आपल्याला वापर करायचा आहे. पहिला घेतो आपण त्याच्यातला. त्यामध्ये पहिला जो दिलेला आहे आपल्याला, त्यामध्ये काय माहिती दिली पहा. नंबर 1 घेतो आपण. when the incident ray is parallel to the principal axis after refracted ray when extended backwards passes through the focus. आता इथे आपल्याला काय करावं होतं, याच्यामध्ये फरक एवढा झाला की तो इन्सिडेंट रे आहे तो पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. हाही भाग तेवढा करेक्ट आहे. पण तो ज्या वेळेला रिफ्रॅक्ट होतो त्यावेळेला आपल्याला तो पाठीमागे वाढवावा लागतो. एक्सटेंडेड बॅकवर्ड्स, पाठीमागच्या बाजूस वाढवल्यानंतर तो तुमचा कशामधून जाणार आहे, तो फोकल पॉईंटमधून जाणार आहे. तो म्हणजे पासेस थ्रू द फोकस असं इथे म्हटलेलं आहे पहा. हे त्यातलं महत्त्वाचं आहे. म्हणजे हा पहिला नियम आपल्याला वापरायचा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स घ्याल आणि त्याच्यावरती इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असं आहे, त्याचं रिफ्रॅक्शन होणार आहे. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो पाठीमागे आपण ज्या वेळेला एक्सटेंड करतो त्यावेळेला तो फोकल पॉईंटमधून जातो. हा पहिला भाग झाला. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट घेतो. त्यातला सेकंड नंबर आहे व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. अगदी पहिल्या जो रूल आहे त्याचाच अगदी उलट केलेला. आपण फक्त काय केलेलं आता, इन्सिडेंट रे जो आहे तो इन्सिडेंट रे विच इज पॅरल टू द इन्सिडेंट रे विच पासेस थ्रू द फोकस, फोकल पॉईंटमधून म्हणजे मुख्य नाभीतून जाणारा जो आपतिकिरण असेल तो त्याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तो बिकम्स पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तो काय होणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरल होतो. असे 2 नियमांची अटींची पूर्तता केली म्हणजे आपल्याला इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स आपल्याला सहजपणे मिळविता येतात. त्याच्यानंतर पुढे आता हा जो भाग आहे आपल्याला इथे दिलेला आहे पहा, इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. आता इथे आपल्याला काय दिलं आहे, ॲशोन इन फिगर 7.9. इथे वरती जो आपल्याला नियम पहिल्यांदा सांगितलेला होता तो पहिल्या नियमाच्या अटीची पूर्तता केली आहे पहा, इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथे ही जी पहिला नियम जो घेतला आपण, इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा इकडे आला. पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन हा इकडे गेला. पण तोच जो आहे तो बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये ज्यावेळेला आपण काय करतो, वाढवतो, त्यावेळेला तो फोकल पॉईंटमधून जातो. हा पहिला नियम झाला. नंतर आपल्याला दुसरा सांगितलेला होता तो की जो मुख्य नाभीतून जातो, म्हणजेच इन्सिडेंट रे विच पासेस थ्रू द फोकल पॉईंट, हा इथे आला. आफ्टर रिफ्रॅक्शन बिकम्स पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा इकडे असं होणार आहे. तर हे जी काही पॉईंट जे आहेत आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, हा इकडे नाही जाणार, सॉरी, हा आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्याला इकडे वाढवावा लागणार आहे. आणि मग हा बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इकडे वाढवला की तुम्हाला त्याचा इंटरसेक्शन जो आहे तो कुठे मिळणार आहे, इथे असं कुठेतरी ह्या बाजूला इकडे मिळणार आहे. लक्षात घ्या, इथे आता मला जागा नसल्यामुळे हे होते. आणि मग इथे तुमची त्या पदार्थाची प्रतिमा मिळणार आहे, ही लक्षात घ्या. आता मी इथे
फक्त आपण एक अंदाज दाखवलेला आहे. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय म्हटलं ते पाहूया आपण. ॲश्योरिंग फिगर 7.9 ऑब्जेक्ट पी क्यू इज प्लेस बिटवीन F1 अँड F2 इन फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह मिरर. आता इथे आपल्याला कॉन्केव्ह लेन्स दिलेले आहे, त्या लेन्सच्या पुढे आपल्याला ठेवलेले आहे पाहिजे. हा इथे लेन्सच्या संदर्भात आता ह्या बाकीच्या संकल्पना ज्या आहेत, कन्सेप्ट जे आहेत ते आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये हा ऑप्टिकल सेंटर आहे, त्याच्यानंतर पुढे ही F1 आहे म्हणजे त्याची फोकल पॉईंट आहे, आणि नंतर ऑप्टिकल सेंटर आणि F1 याच्यामधील अंतर जे आपण घेतो, डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द F1 इज कॉल्ड ॲज अ फोकल लेंथ, ही त्याची नाभी अंतर झालं. त्याच्यानंतर इथे आपण F1 डॅश किंवा ट्वाईस F1 घेतलेला, हा पॉईंट इथे झाला. हे नीट लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. आणि नंतर पुढे काय म्हणते दिले पहा, इन्सिडेंट रे PA स्टार्टिंग फ्रॉम द पॉईंट PE गोईंग पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथे आपल्याला काय दिलं आहे, आपल्याला इथे पहिला भाग दिला आहे महत्त्वपूर्ण, ते म्हणजे इथे लेन्स दिलेला आहे. हे लेन्स या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते कॉन्केव्ह लेन्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जे काही बाकीचे बिंदू दिलेले आहेत ते बिंदू पहा, इथे ऑप्टिकल सेंटर आहे. त्याच्यानंतर इथे आपण फोकल पॉईंट घेतलेला आहे, तेवढ्याच अंतरावरती आपल्याला दुसरा F2 पॉईंट घ्यायचा आहे. आणि नंतर पुढे इथे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तो ऑब्जेक्ट ठेवताना आपल्याला परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असा ठेवायचा आहे. इथे ऑब्जेक्ट ठेवला आहे. नंतर ह्या पी पॉईंटपासून आता इथे आपल्याला दिले इन्सिडेंट रे PA. आता हा PA जो आहे तो आपल्याला इथे आलेला असं दाखवला, पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. इथे या पद्धतीने तो निघालेला किरण जो आहे तो पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस इथे आला. आफ्टर रिफ्रॅक्शन तो असा इकडे जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे पासिंग थ्रू द प्रिन्सिपल ॲक्सिस गोज अलॉंग AD आफ्टर रिफ्रॅक्शन. हा इथे AD दाखवलेला आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनानंतर तो पुढे जातो. त्याच्यानंतर पुढे इफ द AD इज एक्सटेंडेड बॅकवर्ड इट ॲपियर्स कम फ्रॉम द फोकल पॉईंट. आता जर आपण हा पाठीमागे एक्सटेंड केला म्हणजे असं पाठीमागे जर वाढवला तर तो फोकल पॉईंटमधून जाणार आहे, असा हा पहिला किरण घेतला. त्याच्यानंतर पुढे इन्सिडेंट PQ इन्सिडेंट रे PO हा घेतला इथे पहा. आता तो घ्यायचा आपल्याला पहा. स्टार्टिंग फ्रॉम P पासिंग थ्रू द फोकल पॉईंट गोज अलॉंग विथ द सेम डायरेक्शन आफ्टर रिफ्रॅक्शन PO इंटरसेक्ट द एक्सटेंडेड F1 ॲट P1 दॅट इज P1 इज द इमेज ऑफ P. हे नीट लक्षात घ्या. आता P म्हणजेच आता हा पॉईंट जो आहे तो आपल्याला सेकंड रूल घेणार आहोत आपण. सेकंड रूल P पासून घेतला आहे. इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर असा इथे घेतला आहे. तो ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा जो काही रे असेल तो असा आपण पुढे घेतला तर आपल्याला ह्या ठिकाणी एक इंटरसेक्ट मिळाला. तो इंटरसेक्ट जो मिळेल तो आपल्याला मिळालेला आहे, ती इमेज मिळणार आहे. ती कशाची इमेज झाली, तो पॉईंट कसा झाला पहा. इथे हा मी पॉईंट असा थोडासा हे करतो. इथे हा Pची इमेज झालेली आहे. ही Pची इमेज आहे P1. नंतर पुढे आपल्याला काय करायचं, त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, लंब टाकायचा आहे. म्हणजे हा इथे आपण लंब टाकला. हा लंब टाकला म्हणजे तुम्हाला इमेज मिळाली P1 Q1. कशाची मिळाली आहे तर PQची इमेज मिळालेली आहे. P1 Q1 ही इमेज मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या प्रतिमा मिळवायच्या आहेत. ॲज द पॉईंट Q इज ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. Q हा पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिस असल्यामुळे काय होते पहा, इट्स इमेज इज फॉर्म अलॉंग द ॲक्सिस ॲट द पॉईंट Q1. आता इथे त्याची इमेज आता इथे पॉईंट जो दाखवलेला आपल्या Q, तो पॉईंट जो आहे इथे दाखवलेला हा, त्याची इमेज जी आहे ती आपल्याला इथेच त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती मिळते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे फ्रॉम इमेज इज फॉर्म अलॉंग द ॲक्सिस ॲट द पॉईंट Q1 डायरेक्टली बिलो द P1. त्याच्याबरोबर P1च्या खाली मिळालेले आहे. दस द P1 अँड P1 Q1 इज द इमेज ऑफ द PQ. आता ही त्यामुळे काय झाली, ही इमेज तयार झाली. पहा ही इमेज कशाची तयार झाली तर त्याच्यामध्ये आपण इमेज घेतली. दस द इमेज P1 Q1 इज ऑफ द ऑब्जेक्ट PQ हा ऑब्जेक्ट आहे. P1 Q1 ही त्याची इमेज आहे. इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेट अँड स्मॉलर. आता त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट आला पहा. हा त्यामध्ये महत्त्वपूर्ण पॉईंट कोणता, तो इथे आपल्याला मिळणार आहे. तो पॉईंट द इमेज, सर्वात महत्त्वपूर्ण भाग हा. तो अभ्यास आपल्याला फिल इन द ब्लँकसाठी ठेवायचा आहे. इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, आंतरवक्र आरशामुळे प्राप्त झालेली, आंतरवक्र भिंगामुळे प्राप्त झालेली इमेज ही नेहमी कशी असते, व्हर्च्युअल असते, आभासी असते. त्याच्याबरोबर ती सुट्टी असते आणि त्याचबरोबर ती
कशी असते, स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूपेक्षा इमेज ही लहान असते. हे एवढं लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. आता इथे आपल्याला जसा पाठीमागे आपण चार्ट घेतला, कोणता चार्ट घेतला होता, त्यामध्ये इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स आपण 6 इमेजेस पाहिले. तसंच आपल्याला इथे दुसरा भाग दिलेला आहे, इमेजेस फॉर्म बाय द कॉन्केव लेन्स हा भाग दिलेला आपल्याला. तो भाग त्याच्यामध्ये आपल्याला चार्ट दिला आहे 7.9 हा चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये काय माहिती दिली आहे ते पहा. त्याच्यामध्ये पहिला कॉलम दिला आपल्याला सिरियल नंबर, त्याच्यानंतर पुढे पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट दुसरा घटक दिलेला आहे, त्याच्यानंतर तिसरा घटक दिला आहे पोझिशन ऑफ द इमेज, पोझिशन ऑफ द इमेज, आणि नंतर पुढे साईज ऑफ द इमेज, पुढचा कॉलम दिलेला आहे आपल्याला नेचर ऑफ द इमेज. हे तिन्ही घटक जे आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि ते आपण आताच पाहिलं की ज्यावेळेला कॉन्केव मिररचा आपण वापर करतो, त्यावेळेला कॉन्केव लेन्सचा ज्यावेळेला वापर करतो त्यावेळेला त्यापासून मिळालेली इमेज जी आहे ती स्मॉलर असते. त्याच्यानंतर साईज ऑफ द इमेज कशी असते, स्मॉलर असते. पोझिशन ऑफ द इमेज त्याच बाजूला असते. नेचर ऑफ द इमेज कशी असते, व्हर्च्युअल अँड इरेक्ट असते. ही प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायचे. अँड स्मॉलर असते. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे कॉन्केव लेन्स ज्यावेळेला आपण अंतर्वक्र भिंगाचा वापर करतो त्यावेळेला त्याच्यापासून मिळालेली इमेज ही कशी असते, लहान असते. आणि त्याचबरोबर ती कशी असते, व्हर्च्युअल असते आणि इरेक्ट असते, म्हणजे आभासी आणि सुलटी प्रतिमा अशी प्राप्त होत असते. इथे आपल्याला ऑब्जेक्टच्या प्रतिमा दिलेल्या आहेत. आपल्याला पहिली एक इमेज दिलेली आपल्याला ॲट इन्फिनिटी, म्हणजे पदार्थ अनंत अंतरावरती ठेवले असं मिळणारी प्रतिमा, असं ही एक दिलेली आहे. त्याच्यानंतर एनीवेअर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर ओ ॲट इन्फिनिटी, म्हणजे तुम्ही त्या ऑप्टिकल सेंटरपासून कुठेही ठेवलेली असतात मिळणारी प्रतिमा जी आहे त्या प्रतिमा तुम्हाला ह्याच पद्धतीने मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे खाली दिलेल्या भागात इथे याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भाग कोणता आला, तर जिथे वरचा भाग जो आपण घेतला आपण, इमेजेस फॉर्म बाय द कॉन्केव लेन्स इज ऑलवेज व्हर्च्युअल इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही लाईन लक्षातच ठेवायची. त्याच्यानंतर पुढे कॅन यू रिकॉल. आता कॅन यू रिकॉलमध्ये त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो साईन कन्व्हेन्शन, ज्याला आपण चिन्ह संकेत असं म्हणतो. त्या चिन्ह संकेतामध्ये काय माहिती दिली आहे आपल्याला, साईन कन्व्हेन्शन का, साईन कन्व्हेन्शन कशासाठी वापरायचं, तर ज्यावेळेला आपण इमेजेस मिळवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स, हाईट ऑफ द इमेज, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट वगैरे जे आहे ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला साईन कन्व्हेन्शनचा वापर करावा लागतो, चिन्ह संकेताचा वापर करावा लागतो. तर इथे आपल्याला हे दिले डायरेक्शन ऑफ द इन्सिडेंट रे, म्हणजे इन्सिडेंट रेची डायरेक्शन दिलेली आहे इथे. त्याच्यानंतर इथे आपल्याला हे वरले भिंग जे वापरले आहे ते भिंग कोणतं वापरले आपण, ते कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली इथे. हे ह्या पद्धतीने इथे दाखवलेलं लेन्स जे आहे ते कॉन्व्हेक्स लेन्स आपण ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. हा संपूर्ण भाग जो आहे तो कॉन्व्हेक्स लेन्सचा आहे आणि या ठिकाणी वापरलेले लेन्स जे आहे ते कॉन्केव लेन्स आहे. हे नीट लक्षात घ्या. असे ही दोन लेन्स आपण इथे वापरलेले आहेत आणि मग त्याद्वारे मिळणारे इथे आपल्याला दाखवलेला भाग जो आहे तो पहा. त्याच्यामध्ये पहिला भाग दिलेला आपल्याला की भिंगाच्या म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे इथे डायरेक्शन ऑफ द इन्सिडेंट रे दिलेले आहे, म्हणजे आपत्ती किरणाचा मार्ग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे इथे प्रिन्सिपल ॲक्सिस दिलेला आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट F1 अँड F2, म्हणजे फोकल पॉईंटमधून किंवा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारी सरळ रेषा प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती मोजली जाणारी अंतरं जी आहेत ती नेहमी कशी घ्यायची आहेत, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहेत. ती आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर मोजली जाणारी अंतरे जी आहेत ती संपूर्ण पॉझिटिव्ह घ्यायची आहेत. नंतर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली मोजली जाणारी अंतरे जी आहेत ती आपल्याला निगेटिव्ह घ्यायची आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे खालच्या बाजूला मोजलेली अंतरे निगेटिव्ह, वरच्या बाजूला मोजलेली अंतरे जी आहे ती पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर पुढे इकडे आपल्याला इन्सिडेंट रे जो आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिस, इथे आपल्याला डिस्टन्स ऑन द राईट ऑफ द ओरिजिन पॉझिटिव्ह, म्हणजे त्या पुन्हा प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे त्याचा म्हणजेच उजव्या बाजूला आपल्या भिंगाच्या उजव्या बाजूला मोजलेली अंतरे कशी घ्यायची आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत आणि भिंगाच्या डाव्या बाजूला मोजलेली अंतरे निगेटिव्ह घ्यायचे आहेत. असा एकूण कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि हा साईन कन्व्हेन्शन म्हणजे तुमचा जे काय जॉमेट्रीमध्ये झालेला जो भाग असेल आलेखाचा, तर अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला दिले आपल्याला. त्या लेन्स फॉर्म्युल्यामध्ये काय माहिती दिली पाहतं, लेन्स फॉर्म्युला त्याला आपण भिंगाचे सूत्र असं म्हणतो. अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंटकडे आपण येत आहोत. लेन्स फॉर्म्युला त्याच्यामध्ये दिलेला एकूण भाग जो आहे त्याला आपण भिंगाचे सूत्र असे म्हणतो. भिंगाच्या सूत्रामध्ये लेन्स फॉर्म्युला दिलेला आहे. राईट द लेन्स फॉर्म्युला, मिरर फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला हे दोन फॉर्म्युले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. द फॉलोइंग शोईंग द रिलेशन बिटवीन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट यू अँड डिस्टन्स ऑफ द इमेज व्ही
द फोकल लेंथ एफ अँड कॉल ॲज द लेन्स फॉर्म्युला इट इज गिवन बिलो. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे की वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर आणि भिंगाचे नाभी अंतर यामधील सहसंबंध दर्शविणारे सूत्र म्हणजे भिंगाचे सूत्र होय. आता इथे भिंगाचे सूत्र आपल्याला दिलेले आहे, त्याच्यामध्ये 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. म्हणजेच काय, इथे व्ही आणि यू कशासाठी सिम्बॉल वापरलेले आहेत आपल्याला. व्ही जो आहे तो इमेजसाठी वापरला जातो आणि यू जो आहे तो पदार्थासाठी वापरला जातो. ऑब्जेक्टसाठी यू वापरला जातो आणि इमेजसाठी व्ही वापरला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, 1/v वजा 1/u बरोबर 1/a. म्हणजेच काय, 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हे काय, तर 1/v म्हणजेच काय, तिथे इमेज डिस्टन्स घ्यायचं आपल्याला. 1/u तिथे ऑब्जेक्ट डिस्टन्स घ्यायचं आहे आणि त्याचा सहसंबंध बरोबर इज इक्वल टू 1/f दॅट इज फोकल लेंथ. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे व्ही जे आहे ते व्ही आपण कशासाठी वापरणार आहे, ते इमेज डिस्टन्ससाठी वापरणार आहेत. आणि नंतर पुढे यू जो आहे तो ऑब्जेक्ट डिस्टन्ससाठी वापरायचा आहे, एफ जो आहे तो फोकल लेन्थसाठी वापरायचा आहे. आणि मग यामधील सहसंबंध जो असेल तो ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स आणि फोकल लेंथ यामधील सहसंबंधाला, रिलेशनला आपण काय म्हणतो, लेन्स फॉर्म्युला असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. द लेन्स फॉर्म्युला इज सेम फॉर एनी स्पेरिकल लेन्स अँड distance of the object from its lens. It is however necessary to use the sign convention properly. आता इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन प्रॉपरली जर वापरलं, म्हणजे काय, साइन कन्व्हेन्शन प्रॉपरली वापरायचं म्हणजे काय करायचं आपल्याला, की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वरच्या दिशेने म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर, अबो द प्रिन्सिपल ॲक्सिस, तिथं तुम्ही ज्यावेळेला अंतरे मोजणार आहात ती कशी असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहे. बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस कशी मोजणार आहे, तुम्ही निगेटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर पुढे राईट हँड साईडला मोजली जाणारी अंतरे जी ती कशी घेणार आहोत, आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत आणि लेफ्ट हँड साईडला मोजली जाणारी अंतरे निगेटिव्ह घेणार आहोत. ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तो साइन कन्व्हेन्शन प्रॉपरली जर वापरलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्पेरिकल लेन्स असले, म्हणजे ते कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल, कोणते जरी असले तर आपल्याला लेन्स फॉर्म्युला जो आहे तो सर्व भिंगांसाठी लागू पडतो. इथे हा लेन्स फॉर्म्युला आहे 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जातो आहे, पुढच्या पॉईंटकडे येतो आहे. पुढचा पॉईंट दिलेला आपल्याला, त्याच्यामध्ये इथे दिलेल्या साइन कन्व्हेन्शनच्या बाबतीत आलेलं पहा. अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आता इथे आपण ही संपूर्ण ब्रॅकेट पाहतो. त्या ब्रॅकेटमध्ये काय माहिती दिली आहे ती पाहूया आपण. आता याच्यामध्ये पहिला भाग काय दिला आहे पहा. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन द ऑप्टिकल सेंटर ओ इज टेकन टू बी ओरिजिन. आता इथे आलेखाप्रमाणे आपण आलेखाला जसं आपण त्याचा ओरिजिन काय घेतो, आपण 0 घेतो, तसं इथे आपल्याला काय करायचं आहे, ओ जो ऑप्टिकल सेंटर जो आहे प्रकाशामध्ये जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, ओरिजिन म्हणून वापरायचा आहे. आणि नंतर पुढे इज टेकन टू बी ओरिजिन द प्रिन्सिपल ॲक्सिस एक्स, हा एक्स ॲक्सिस म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून आपण कशाची निवड करणार, तो एक्स ॲक्सिस म्हणून आपण प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तो वापरणार आहोत. ऑफ द फ्रेम ऑफ द रेफरन्स साइन कन्व्हेन्शन इज ॲज फॉलोज. ऑफ द साइन कन्व्हेन्शन त्याच्यामध्ये पहिलं दिलं आपल्याला, द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द लेन्स. म्हणजे पदार्थ हा नेहमी आपल्याला कुठे ठेवायचा आहे, भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. मग ते भिंग कॉन्व्हेक्स असून किंवा कॉन्केव्ह असेल, ही नीट लक्षात ठेवायचं. पदार्थ हा नेहमी डाव्या बाजूला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढे ऑल द डिस्टन्सेस पॅरल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसवरती असलेली कोणतीही, म्हणजे वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला कोणतीही जी काय अंतरे मोजली जाणार आहे ती कशी, जी पॅरलल आहे ती कशी मोजली जाणार, ती ऑप्टिकल सेंटरमधून मोजली जाणार आहे, ऑप्टिकल सेंटरपासून मोजायची आहे. त्याच्यानंतर पुढे डिस्टन्स मेजर टू द राईट ऑफ द ऑप्टिकल आर टेकन टू बी पॉझिटिव्ह, दोज मेजर टू लेफ्ट आर टेकन निगेटिव्ह. त्याच्यानंतर पुढे डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अबोव द अँड अबोव आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. आता प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या बाजूला मोजले जाणारे अंतर जे आहे ते आपल्याला कसे घ्यायचे आहेत, पॉझिटिव्ह म्हणून घ्यायचे आहे, ती लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे तेच आपल्याला उलट करायचं आहे, डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो आर टेकन टू बी निगेटिव्ह. नंतर पुढे आता प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली जी परपेंडिक्युलर जे काय अंतर पुढे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, मुख्य अक्षाला असे लंब असलेली जी काय अंतरे जी आहे ती खालच्या दिशेने मोजलेली अंतरे कशी घ्यायची आहेत, आपल्याला निगेटिव्ह घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पुढे द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. ही अत्यंत महत्त्वाची लाईन आपल्याला इथे मिळालेली पहा. त्याला मी आता हायलाईट करून घेतो. इथे महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये काय काय भाग दिला पाहता, ही लाईन जी आहे ती पूर्ण अधोरेखित करतो मी, इथे हायलाईट करतो.
इथे फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह व्हाईल द दॅट ऑफ द कॉन्केव्ह लेन्स इज नेगेटिव्ह. म्हणजेच काय, बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर हे धन असतो, तर आंतरवक्र नाभ्याचे आंतरवक्र भिंगाचे नाभी अंतर हे ऋण असते. हे नीट लक्षात ठेवायचं. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह व्हाईल द फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह लेन्स इज नेगेटिव्ह. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. त्याच्यामध्ये आता हा एकूण भाग जो आपल्याला दिलेला आहे, त्या भागामध्ये आपल्याला काय सांगितले पहा. त्याच्यामध्ये पहिला सांगितलं आपल्याला घटक घ्यायला, की त्याच्यामध्ये आपण जे काय साईन कार्टेशियन कन्व्हेन्शन घेणार आहोत ते काय घेणार बघा. ज्याला आपण चिन्ह संकेत, कार्टेशियन चिन्ह संकेत असं म्हणतो. तर कार्टेशियन चिन्ह संकेत कसा असतो, इथे मी आता एक काय घेतलं आपण, प्रकाशीय ऑप्टिकल सेंटर घेण्याऐवजी आपण पहिला घेतला एक काय घेतला, प्रिन्सिपल ॲक्सिस घेतला. त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला मी इथे एक पॉईंट घेतो साधारण मध्यवर्ती, तो ऑप्टिकल सेंटर घेतलेला आहे. आणि त्या ऑप्टिकल सेंटरवरती आता मी इथे एक भिंग घेतलं. ते भिंग कोणतं घेतलं आहे, ते आपण कोणत्याही प्रकारचं भिंग घेऊ शकतो. म्हणते तुम्ही कॉन्केव्ह घ्या किंवा कॉन्व्हेक्स घ्या, आपलं कोणत्याही प्रकारचं भिंग घेतलं तरी चालेल. इथे इथे आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेऊया. त्या ऑप्टिकल सेंटरपासून मोजले जाणारे अंतर जे आहे, ती सर्व अंतर कुठून मोजायचे, तर ऑप्टिकल सेंटरपासून मोजायचे आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्टिकल सेंटर ओ इथे दिलेलं आहे, त्याच्यापासून मोजले जाणारे अंतरे. त्याच्यानंतर पुढे ऑप्टिकल सेंटरपासून आपल्याला इकडे काय करायचं आहे, इथे लक्षात ठेवायचं आपल्याला, की त्याच्यामध्ये मोजले पहिले आपण अट घेतलेली, त्याच्यामध्ये नेहमी वस्तू जी आहे ती नेहमी कुठे ठेवायची, आपल्याला डाव्या बाजूला ठेवायची आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण इथे कुठेही आपण जी वस्तू ठेवणार आहोत ती भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग घेतला आपण विचारात, की त्याच्यामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारी अंतर जे आहे ते आपल्याला कुठून मोजायची आहेत, तर प्रकाशीय मध्यापासून मोजायची आहेत. म्हणजे प्रकाशीय मध्य ओ जो आहे, तो हा जो पॉईंट जो आहे, त्या पॉईंटपासून आपल्याला या बाजूला उजवीकडे आणि डाव्या बाजूला असलेली म्हणजे जी समांतर असणारी अंतर जी आहे ती कशी आपल्याला मोजायची आहेत, ती काय करायची आहेत आपल्याला, मुख्य पॉईंटपासून म्हणजे प्रकाशीय मध्यापासून इकडे ह्या बाजूला मोजली, ह्या बाजूला मोजली, तर ती आपल्याला काय करायची आहेत, ऑप्टिकल सेंटरपासून मोजायचे आहेत, इथून मोजायचे. ते लक्षात ठेवायचे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुमचा ऑप्टिकल सेंटर जो आहे तो असा येणार आहे, त्या बाजूने मोजले जाणारे अंतर जे आहेत, म्हणजे इथे आता हा वाय ॲक्सिस झाला पहा आणि हा तुमचा एक्स ॲक्सिस झाला. प्रिन्सिपल ॲक्सिस आपण एक्स ॲक्सिस म्हणून कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर आता पुढे डाव्या बाजूला मोजलेले जाणारे अंतर जे आहेत ती कशी घ्यायची आहेत आपल्याला, डाव्या बाजूला मोजलेली अंतरे आपल्याला काय करायची आहेत, ऋण घ्यायची आहेत. आणि उजव्या बाजूला मोजलेली अंतरे जी आहेत ती आपल्याला धन घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पुढे मुख्य अक्षाच्या वरती मोजले जाणारे अंतर जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत. आणि मुख्य अक्षाच्या खालच्या बाजूला मोजलेले अंतरे ही आपल्याला कशी घ्यायची आहेत, निगेटिव्ह घ्यायची आहेत. असा एकूण साईन कन्व्हेन्शन होता. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे येतो, मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनला आपण काय म्हणतो, विशालन असे म्हणतो. अत्यंत महत्त्वपूर्ण पॉईंट पुन्हा आपण घेतो आहे. मॅग्निफिकेशन ज्याला आपण विशालन असे म्हणतो, अत्यंत महत्त्वपूर्ण. द मॅग्निफिकेशन ड्यू टू द लेन्स इज द रेशो ऑफ द हाईट ऑफ द इमेज H2 अँड हाईट ऑफ द ऑब्जेक्ट H1. आता हाईटसाठी आपण H हे सिम्बॉल वापरलेले पण नीट लक्षात घ्यायचं. इथे हाईटसाठी आपण सिम्बॉल वापरला H, पण आता इथे आपल्याला H1 कशाला घ्यायचं आणि H2 कशाला घ्यायचं, तर पहिला ऑब्जेक्ट येणार आहे म्हणून आपण ऑब्जेक्टसाठी H1 घेतलेला आहे आणि इमेजसाठी आपण H2 घेतलेला आहे. द हाईट ऑफ द, आता इथे मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन म्हणजे काय, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज M इज इक्वल टू H2 अपॉन हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. हे घेतलं म्हणजेच इज इक्वल टू M, दॅट इज द मॅग्निफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये विशालन असं म्हणतो. द मॅग्निफिकेशन ड्यू टू ए लेन्स इज रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट U. आता डिस्टंट ऑब्जेक्ट U आणि नंतर पुढे डिस्टन्स इमेज V, हे नीट लक्षात घ्या. आणि ते सूत्र आपण इथे टाकलं, द मॅग्निफिकेशन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स दिलेलं असेल, ऑब्जेक्ट पदार्थामधील अंतर, प्रतिमेचं अंतर जर दिलं असेल तरीसुद्धा तुम्हाला मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. जर तुम्हाला पदार्थाची उंची दिली आणि प्रतिमेची उंची दिली तेव्हासुद्धा तुम्हाला काय करता आलं पाहिजे, मॅग्निफिकेशन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. टोटली आपण कसं घेऊया, मॅग्निफिकेशन ऑफ द लेन्स इज इक्वल टू हाईट ऑफ द इमेज अपॉन हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, that is equal to H2 upon H1 is equal to V upon U.
दॅट इज द मॅग्निफिकेशन. ही नीट लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर वगैरे तो भाग जो आहे तो पण त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.